अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आज आपण स्वामी केंद्रानुसार संतान प्राप्ती विशेष सेवा पाहणार आहोत। बघा, ज्या कोणत्या ताईंना गर्भधारणा होत नसेल तर त्या ताईंनी या सेवा किंवा हे उपाय आवर्जून करा। बघा ताईंनो, 100% तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार या सेवेचा। इतकी ही प्रभावी ही सेवा आहे। आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण संतान प्राप्तीसाठी खूप ट्रीटमेंट घेत असतो, खूप सारे म्हणजे आपले खूप सारे उपचार पण चालू असतात, पण कितीही ट्रीटमेंट करूनसुद्धा आपल्याला संतान प्राप्ती होत नाही किंवा वेगवेगळे औषधं उपचार सगळं काही आपण करून पाहतो, पण ते केल्याने सुद्धा तुम्हाला गर्भधारणा जर होत नसेल तर तुम्ही आवर्जून या सेवा स्वामी केंद्रानुसार दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार दिलेल्या ह्या ज्या सेवा आहेत, बघा या सेवा काही मी माझ्या मनाने सांगत नाही, ह्या केंद्रातील सेवा आहेत आणि या सेवा तुम्ही आवर्जून करा, विश्वास ठेवून या सेवा करा। आता फक्त सेवाच करावी का असं नाही, त्यासाठी तुम्ही होईल तितके समजा जे काही तुमचे हॉस्पिटलमध्ये काही ट्रीटमेंट चालू आहे तर त्यासुद्धा बघा, समजा तुम्ही काही गोळ्या औषध घेत आहेत, काही कोर्स चालू आहेत प्रेग्नन्सी राहावी म्हणून, तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात। पण तरी पण तुम्हाला काहीही केल्याने जर गर्भधारणा होत नसेल तर तुम्ही स्वामी केंद्रानुसार सांगितलेल्या या सेवा हे उपाय ताईंनो आवर्जून करून बघा। ज्यावेळेस आपण देवांवर विश्वास ठेवून कोणती सेवा करतो ना, तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला तितकंच चांगलं असं भेटत असतं। आणि त्याचबरोबर म्हणजे मेन मुद्दा येतो तो म्हणजे बघा, बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, आम्ही ह्या सेवा केल्या, आम्ही त्या सेवा केल्या, पण आम्हाला काही अनुभव लवकर आलाच नाही। तर बघा, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार गेल्या जन्मीचे काही भोग असतात, काही कर्म असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या सेवेचा अनुभव लवकर येत नाही किंवा काही ना काही अडचणी तुमच्या त्या सेवेमध्ये येत असतात। तर ते कशामुळे येत असतात बघा, त्याच्यामध्ये पितरांचे सुद्धा सेवा न केल्यामुळे सुद्धा तुम्हाला दोष लागतात। बघा, आपल्या नित्यसेवेमध्ये पितरांची सेवासुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं असतं। आता आपण काय वर्षातून एकदाच पितरांना जेवू घातलं म्हणजे झालं का? बघा, आता आपल्याला फक्त एकदाच वर्षातून जेवायला दिल्यास चालतं का बरं? तर त्याचप्रमाणे पितरांनाही दररोज त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला सेवा करायला पाहिजे। आता सेवा म्हणजे असं नाही की तासनतास बसून त्यांच्या स्मरणात सेवा करा, असं नाही। दररोज तुम्हाला पितरांसाठी दररोज तुमच्या घरी पंचमहायज्ञ हा केलाच पाहिजे। पंचमहायज्ञ म्हणजे बघा, अग्नीला तूप तुम्हाला द्यायचं आहे, गाईला घास द्यायचा आहे, त्याचबरोबर कावळ्याला तुम्हाला घास द्यायचा आहे, त्याचबरोबर ज्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये काळ्या मुंग्या असतात त्यांना थोडीशी साखर टाकायची आहे, घरात आलेल्या अतिथींचा मानसन्मान करायचा आहे, लहान मुलं जर वगैरे आले तर त्यांना गोळ्या बिस्किटं द्यायची आहेत। अशा प्रकारे तुम्हाला दररोज हे कामं तुम्हाला घरामध्ये करायचं आणि यालाच पंचमहायज्ञ असं म्हणतात। आता आपण पितरांच्या स्मरणात जर दररोज ह्या सेवा केल्या तर आपल्यावर जो पितरांचा दोष असतो तर तो दोषसुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होते। आणि समजा ज्यावेळेस आपल्याला पितरांचा दोष लागलेला असतो किंवा पितरांची आपल्याकडून काहीच सेवा झालेली नसते तर त्यावेळेससुद्धा आपल्याला संतान प्राप्तीसाठी अडथळा येऊ शकतो। त्याच्यामुळे ताईंनो, नित्यनियमाने घरामध्ये पंचमहायज्ञ आवर्जून करा आणि त्याचबरोबर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ सेवा ही आवर्जून करा, दान धर्म त्यांच्या स्मरणार्थ करा, जेणेकरून त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहो। आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज नित्यसेवा ही तुमच्या घरामध्ये झाली पाहिजे। स्वामी चरित्र सारामृताचे दररोज 3 अध्याय 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 11 वेळेस तारक मंत्र ही नित्यसेवा तुमच्या घरामध्ये दररोज झाली पाहिजे। म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये नित्यसेवा केली जाते, पंचमहायज्ञ केला जातो आणि या ज्या काही उपाय सेवा केल्या जातात ना, तर त्या सेवेचं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतं। त्याच्यामुळे आवर्जून या सेवेसोबत ह्या सेवासुद्धा तुम्ही आवर्जून घरामध्ये करायलाच हव्यात। आता
बघा, हे सगळं काही झालं. आता संतान प्राप्तीसाठी तुम्हाला काय कोणती सेवा करायची आहे, तुम्हाला काय करायचं आहे, दर महिन्याच्या म्हणजे दर महिन्याला 2 एकादशी येत असतात. तर तुम्हाला महिन्याच्या एकादशीला काय करायचं आहे, बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता बघा, तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असते म्हणजे असते. तर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती एका तामणात घ्यायची आहे आणि हा अभिषेक तुम्हाला जोडीनेच करायचा आहे. आता तुम्ही दर महिन्याच्या दोन्ही एकादशीला केला तरी पण चालतो. आणि समजा जर तुम्हाला एकादशीपासून तुम्हाला जर 40 दिवसांची ही सेवा करणं शक्य झालं तर आवर्जून ही 40 दिवसाची सेवा तुम्ही आवर्जून करा संतान प्राप्तीसाठी. आता तुम्हाला काय करायचं आहे, दर महिन्याच्या ज्या 2 एकादशी येतात तर त्या एकादशी दिवशी जोडीने बसून तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करायचा आहे. 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ दोघांनी प्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही याच्यासोबत 108 स्वामीचरित्रेची जी पाठ आहे तर त्याचीसुद्धा तुम्ही सेवा करू शकतात किंवा 108 दुर्गा सप्तशतीचे पाठ ही पण सेवा तुम्ही करू शकता. जी तुम्हाला सेवा शक्य आहे ती सेवा तुम्ही म्हणजे करू शकतात. आता बघा, 40 दिवसात म्हणजे एकादशीपासून जर तुम्हाला संकल्पयुक्त संतान प्राप्तीसाठी 40 दिवसाची जर सेवा करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संतान प्राप्तीसाठी मी ही सेवा करणार आहे, एवढ्या दिवसाची करणार आहे असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे, संकल्प सोडायचा आहे. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे, त्याच्यात बालकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने तुम्हाला त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला सेवा काय करायची आहे बघा, तुम्हाला म्हणजे समजा तुम्ही अभिषेक पात्र ठेवून सेवा करा किंवा चमच्याने सुद्धा थोडं पाणी टाकून तुम्ही सेवा करू शकतात. तुम्हाला अभिषेक करताना जोडीनेच बघा, जोडप्यानेच तुम्हाला दररोज जोडीनेच अभिषेक करायचा आहे. 16 वेळेस पुरुष सूक्तमचं पठण तुम्हाला करायचं आहे, 1 वेळेस स्त्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि नंतर संतान गोपाल मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. या 3 सेवा करून तुम्हाला म्हणजे 40 दिवसाची ही सेवा तुम्हाला या 3 सेवा करून तुम्हाला करायची आहे. आणि नंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर ते जे तीर्थ आहे तर ते तीर्थ तुम्हाला दोघाला जोडीने ते तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे. अशी दररोज ही सेवा करून तुम्हाला अशा प्रकारे हे तीर्थ प्राशन करायचं आहे. आणि बघा, विश्वास ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ हे मिळणार म्हणजे मिळणारच. बघा, ट्रीटमेंटसोबत डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच तुम्ही ही सेवासुद्धा करू शकतात. समजा तुम्हाला डॉक्टरच्या सल्ल्याने काहीच तुम्हाला अनुभव आला नसेल, म्हणजे काही संतान प्राप्तीविषयी जर खूप अडचणी वाटत असेल तर आवर्जून या सेवा तुम्ही करायच्या आहेत. या सेवा करताना तुम्हाला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. कडकडीत मांसाहार वर्ज्य करून तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. बघा, खूप छान असा या सेवेचा तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच अशी ही सेवा आहे. तर एकादशीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात. तर ताईंनो, विश्वास ठेवून जर तुम्ही या सेवा केल्या तर तुम्हाला या सेवेचं फळ हे मिळणार. आणि त्याचबरोबर तुम्हाला नित्यसेवा आणि पंचमहायज्ञ करायचं आहे. ज्यावेळेस आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून होत असते तर त्यावेळेस ज्यावेळेस मोठमोठे जे अडथळे येतात तर ते अडथळेसुद्धा दूर होतात. आणि त्याचबरोबर समजा उशीर लागत असेल, समजा तुम्हाला लवकर जर अनुभव येत नसेल, लवकर जर तुमच्या अडचणी दूर होत नसेल तर तुमचे जे काही प्रारब्ध आहेत तर कर्म आहेत, भोग आहेत तर ते भोगसुद्धा आडवे येत असतात. त्याच्यामुळे होईल तितकी सेवा तुम्ही करायला पाहिजे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.